नगर जिल्ह्यातल्या उत्तर भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नगर मनमाड महामार्गावर पाणी झालंय। पुलावरच्या पाण्यामधूनच वाहनांची सध्या वाहतूक सुरू आहे आणि धोकादायक पद्धतीने तिथल्या स्थानिकांचाही इथून प्रवास सुरू आहे। कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी आणि राहाता या परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलामधल्या गाळ्यांमध्ये पाणी शिरलंय। कामावर जाणाऱ्यांचे यामुळे मोठे हाल झालेत। दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे। तर नगर मनमाड महामार्गावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूयात। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अक्षरशः दानादान उडाले आहे। नगर मनमाड महामार्गावर राहाता शिवानजीक जे पाणी आहे ते नगर मनमाड महामार्गावर वाहत असल्याने वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। काल सायंकाळी 5 वाजेला पावसाची सुरुवात झाली आणि त्यानंतर पाऊस अवघडलाच नाही। रिमझिम असेल किंवा मुसळधार पाऊस असेल, या पावसाने हजेरी लावली आणि त्या पावसाच्या हजेरीनंतर जे आहे ते जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाला आहे। कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता परिसरात मुसळधार पावसाची हजेरी देखील पाहायला मिळाली। रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता, याने राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या गाळ्यामध्ये देखील पाणी घुसलं। शिर्डीतील अनेक भागांमध्ये देखील पाणी घुसलं। या नगर मनमाड महामार्गावरती आहोत आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो जवळपास जी 4 व्हीलर वाहन आहे त्याच्या हेडलाईटला हे पाणी लागतंय आणि त्यातून काही वाहन जे आहे ते वाहनधारक गाड्या घालतानाचं चित्र बघायला मिळत आहे। रात्री नगर मनमाड महामार्गावरून याच पाण्यातून काही 2 तरुण वाहून देखील गेले होते, मात्र अग्निशामक पथकाच्या वतीने त्या दोन्ही तरुणांना वाचवण्यामध्ये यश आलं आहे। राहाता शहर म्हणा किंवा ग्रामीण भाग म्हणा, कोपरगाव ग्रामीण भाग म्हणा, श्रीरामपूर म्हणा, या ठिकाणी अक्षरशः मुसळधार पावसाने दानादान केली असून जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं आहे। जी हातातोंडाशी आलेला जो घास आहे शेतकऱ्यांचा, त्या घासात देखील शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।